नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंगही देतात. ओपन फोरममध्ये कोणतंही निर्बंध नसतं, सरळ स्पष्ट प्रश्न असतात, बेधडक उत्तरांची अपेक्षा असते. आज आपल्यासोबत ओपन फोरममध्ये सुषमा अंधारे आहेत, शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या. सुषमाजी, मला वाटतं ही तुमची ओळख करून देणं स्वाभाविकच आहे. खूप त्यात काही वावगाय असं नाही आहे. फायर ब्रँड हे तुम्हाला म्हटलं जातं. अर्थात विरोधक असं सुद्धा सांगतात, फायर ब्रँड कसल्या, त्या आता आग लाव्या नेत्या आहेत. नेमक्या कोणत्याच सुषमा अंधारे फायर ब्रँड आहेत? लोकांसाठी झगडणाऱ्या, भांडणाऱ्या, आक्रमकतेनं तुटून पडणाऱ्या, की विरोधक म्हणतात तशा आग लाव्या आहेत? नेमका कशा आहेत? नाही, विरोधकांची हतबलता आहे ही. जेव्हा विरोधकांना मुद्द्यांचा प्रतिवाद वैचारिक पद्धतीने करता येत नाही, तेव्हा नामोहरम कसे करावे आणि म्हणून काही डिफॉर्मेशन करता येतं का, काही अपभ्रंश नावाचा करता येतो का, असे एक अत्यंत बालिश आणि केविलवाणे प्रयत्न त्यांचे चालू असतात. पण मी काही ते फार मनावर घेत नाही. आणि मुळात मी स्वतःही कधी स्वतःला मला अमुक एक बिरुद लावा, कारण अगदी मी सुरुवातीला आले त्यावेळेला फायर ब्रँड किंवा लेडी संजय राऊत अशा अनेक बिरुद आली. मला असं वाटतं की मी राज्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे, चळवळीतली कार्यकर्ती आहे आणि नागरिकशास्त्राचा उत्तम अभ्यास असला पाहिजे प्रत्येकाला, याचा ध्यास धरणारी कार्यकर्ती आहे. एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे. म्हणजे तुम्ही आग लाव्या नाही आहेत? नाही, मला नाही वाटत. हां, अन्यायाविरुद्ध जर आगीची ही जर मशाल तेवत ठेवायची असेल तर नक्कीच ती मशाल घेऊन मी महाराष्ट्रभर फिरत आहे. आणि अन्यायाविरोधात लोकांच्या मनात चीड निर्माण झाली पाहिजे हा विचार असणं, याला जर कोणी आग लाव्या म्हणत असेल तर होय, ठीक आहे. सुषमाजी, एकीकडे तुम्ही बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामधल्या जिजाऊ माँसाहेबांच्या मातृतीर्थ तिथून थेट निघालात मुंबईतल्या शिवतीर्थापर्यंत. पदयात्रा आहे. आतापर्यंत शिवसेनेत असे प्रयोग खूप कमी झालेत. दिवाकर रावते मला आठवतात, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे. त्यांनी मराठवाडा गावगाव पायी चालत गेलेले, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतलेले, शिवसेना रुजवलेली. त्यानंतरचा हा प्रयत्न दिसतोय. काय नेमकं लोकांशी तुम्ही बोलता, संवाद साधता, मुक्त संवाद तुम्ही मगाशी उल्लेख केलात, त्यातून काय समोर येत आहे लोकांचं मन? हो, आपण म्हणजे या देशाच्या पंतप्रधानांनी श्रीयुत मोदी साहेबांनी मन की बात हा एक प्रयोग सुरू केला आणि त्यांच्या मनात काय आहे ते सांगायला लागले. पण मुद्दा असा आहे की पंतप्रधानांच्या मनाची बात ते लोकांना ऐकवत आहेत, पण जनतेची बात काय आहे हे ते कधी ऐकणार आहेत का? बहुत हो चुकी मन की बात, अब सुनेंगे जन की बात, असं माझं म्हणणं आहे. मला असं वाटतं की जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि ते खूप वरून बघण्यापेक्षा खाली ग्रासरूटला जाऊन लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्या ठिकाणचं भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक भवताल समजून घेणं फार गरजेचं आहे. जर शासन म्हणून आपल्याला काय म्हणता येईल त्याला, पॉलिसी लेवलला काम करायचं असेल आणि पॉलिसी लेवलला, कारण आमचा विश्वास आहे की 2024ला आम्ही सत्तेत असू, पण आम्ही सत्तेत असू तेव्हा काय करू, किंवा आम्हाला सत्तेत जायचं आहे तर आमच्या निवडणुकीचा जाहीरनामा काय असावा, आमच्या जाहीरनाम्यामध्ये लोकाभिमुख मुद्दे काय असावेत, त्यासाठी आधी जनमानस आणि जनतेला काय वाटतं, लोकांचं म्हणणं काय आहे ते समजून घेणं जास्त गरजेचं वाटतं. मातृतीर्थच का निवडलं, तर मला असं वाटतं की आम्ही सगळे मातृशक्ती पूजक आहोत. आम्ही सगळ्या जणी जिजाऊ, सावित्री, रमाई, फातिमाबी शेख, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी शिंदे यांच्या लेकी आहोत. परंतु सध्या महाराष्ट्रातल्या विशेषतः लोकप्रतिनिधींचा महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कमालीचा, गलिच्छ आणि हिनकस झाला आहे. एखादा लोकप्रतिनिधी सुप्रियाताईंच्या बद्दल बोलत राहतो, एखादा बुलढाण्याचा किंवा संभाजीनगरचा लोकप्रतिनिधी निव्वळ मंत्रिपद मिळावे यासाठी भाटगिरी किती करावी, ती भाटगिरी तो अक्षरशः निम्न स्तराला जाऊन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात महिलांना प्रताडित करण्याचा प्रयत्न होतो. राहुल शेवाळे सारख्या माणसावर बलात्काराचे आरोप होऊनही सरकार पुन्हा त्याला सामावून घ्यायचा प्रयत्न करतं. किंवा सोलापूरचा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यावर निर्मला यादव आरोप करत आहेत, किंवा रोज एक नवी घटना घडते.
मला वाटतं महिलांना सुरक्षितता प्रदान करणे हा महत्त्वाचा हेतू आहे. महिला सन्मानासाठी शिवसेना शिवसैनिक सदैव तत्पर असतील आणि म्हणून आम्ही मातृतीर्थ निवडलेला आहे. मासाहेब जिजाऊंना मानवंदना देऊन आम्ही शिवतीर्थापर्यंत पोहोचत आहोत. आणि ही यात्रा ही साधारणतः 13 लोकसभांमधून 37 विधानसभांमधून जवळपास 20 जिल्ह्यांना स्पर्श करत आणि 830 किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा पुढे पुढे जाणार आहे. सुषमाजी, खूप चांगलं वाटतं ऐकायला हे. म्हणजे राजकीय नेते जेव्हा बोलतात ना, तर खरं तर ऐकतच राहावं असं वाटतं. मात्र ते बोलताना माझ्यासारखा एक सामान्य पत्रकार जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा परखडपणे सांगावं लागतं. नाव कोणाचे घेतले तुम्ही? तुम्ही नाव घेतलं संभाजीनगरच्या अब्दुल सत्तारांचं. कुणी दत्तक घेतलं हो त्यांना? काँग्रेसवाला नकोसी झालेले, भाजप एंट्री देत नव्हतं, स्थानिक भाजपवाल्यांनी विरोध केला, तुम्ही त्यांना दत्तक घेतलं, मंत्रीपद दिलं. संभाजीनगरमध्ये इतर वेळी निष्ठेची भाषा, निष्ठावंतांना सुद्धा डावललं तिथं, जुन्या अनुभवींना डावललं तिथं, दिलं त्यांना मंत्रीपद. बुलढाण्याचं कुणी दिलं त्यांना तिकीट? शिवसेनेनंच ना. पुन्हा ज्यांचा तुम्ही उल्लेख करता, एक नाव राहिलं संजय राठोडांचं. असे अनेक नाव घ्यावं. तिथं तुम्ही ज्यांना मोठं केलं, शिवसेनेनं ज्यांना भगवा टिळा लावला, ती माणसं सुद्धा दिसतात. मग आता ती महिला विरोधी कशा प्रकारे हिनकस वागतात आणि तेव्हा का त्यांना प्रतिष्ठा दिली तुम्ही? एक लक्षात घ्या, जोपर्यंत ही माणसं शिवसेनेसोबत होती, वंदनीय बाळासाहेबांच्या सच्च्या वारसदारांच्या संपर्कात होती, त्यांच्या सहवासात होती, तोपर्यंत महिलांबद्दलचा सन्मान भाव त्यांच्या मनामध्ये जागृत होता अशी माझी धारणा आहे. परंतु जेव्हा ही माणसं अशा लोकांच्या सानिध्यात गेली ज्यांच्यासाठी मातृशक्ती किंवा नारीशक्ती म्हणजे कसपटा समान आहे, तेव्हापासून यांची भाषा बदलली, यांचं वागणं बोलणं बदललं. कारण आमच्याकडे असताना, सत्तेवर असताना, ज्या संजय राठोडांचा आपण उल्लेख केला, हे संजय राठोड दोषी आहेत असं कळल्याबरोबर सन्मान्य पक्षप्रमुखांनी त्यांचा राजीनामा घेत त्यांना सत्तेतनं पायउतार केलं. पण सत्तेतनं पायउतार करण्यासाठी ज्या भाजपाईंनी त्यांच्यावर आरोप केले होते किंवा भाजपच्या ज्या आक्रस्ताळ्या बायका फार अगदी आकाशपाताळ एक करत होत्या, त्याच आक्रस्ताळ्या बायकांनी नंतर भैया मेरे राखी के बंधन को निभाना म्हणत त्यांना सामावून घेतलं आणि त्याच भाजपाने संजय राठोडांना आपल्या पंक्तीला बसवून घेतलं. त्यांच्या सहवासात गेल्यावर माणसं कशी बिघडतात हे मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की तुम्हाला कुठली पोरगी पसंत आहे तुम्ही सांगा, मी ती पळवून आणतो असं म्हणणारे राम कदम भाजपाचे. बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला गेला ते कुलदीप सेंगर भाजपाचे. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना मिठाई भरवणारे ते भाजपाचे. मणिपूरमध्ये एवढ्या सगळ्या म्हणजे 2 मायमाऊल्यांची विवस्त्र धिंड काढली तर त्याच्यात सुद्धा जमातवाद शोधणारे महाभाग ते भाजपाचे. आणि अशा लोकांना जे नारी शक्तीला कसपटा समान गिनतात अशा लोकांच्या सानिध्यात जेव्हा शिवसेनेची काही गद्दार गँग गेली तेव्हा त्यांचे सुद्धा महिलांबद्दलचे संदर्भ, भूमिका, दृष्टिकोन बदलले आहेत. हे कृपया आपण समजून घ्यावे. ज्याला माझ्या गावाकडच्या भाषेमध्ये ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला अनवान नाही पण गुण लागला असं म्हणतात. सुषमाजी, तुमची पदयात्रा सुरू असताना नुकतीच एक घटना घडली. मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे एक तरुणाबाण नेते अभिषेक घोसाळकर यांचे फेसबुक लाईव्ह सुरू असताना, म्हणजे खरं तर टी व्ही पत्रकारांना लाईव्ह म्हणजे खूप आम्हाला प्रेम असतं, मात्र हे नकोसं वाटलं. घोसाळकरांना गोळ्या घातल्या गेल्या. हे जे घडतंय सातत्यानं घडताना दिसतंय महाराष्ट्रात. काय जाणवतंय तुम्हाला यातून? ही घटनाच अंगावर शहारा आणणारी आहे. घोसाळकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे एका घोसाळकर कुटुंबाचं नाही तर शिवसेनेच्या कुटुंबाचं नुकसान आहे आणि शिवसेना परिवार म्हणून आमच्या सगळ्यांच्यासाठी हे एक धक्कादायक घटना आहे. पण त्याहीपेक्षा गंभीर आणि चिंताजनक बाब काय आहे तर या निमित्ताने पुन्हा पुन्हा एकच बाब अधोरेखित होते, ती म्हणजे देवेंद्र फडणवीसजी हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेले गृहमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत जेवढे गृहमंत्री लाभले त्यातला सगळ्यात अपयशी, सगळ्यात नापास, अकार्यक्षम आणि ज्याची कायद्यावर अजिबात पकड नाहीये असा गृहमंत्री जो महाराष्ट्राला लाभला, देवेंद्र पर्व हे राजकीय नीतिमूल्यांच्या ऱ्हासाचे पर्व म्हणून ओळखले जाईल. एक भाग.
दुसरं असं की म्हातारी मेल्याचे दुःख नसते, पण काळ सोकावतो, पण म्हातारीही मरते आहे आणि काळही सोकावतो आहे. आपण जरा थोडंसं मागे जाऊया दादा. तुम्ही बघा की ज्या दिवशी प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतो, कदाचित त्याच दिवशी जर गृहमंत्र्यांनी त्याला अटकेची कारवाई केली असती तर पुढच्या लोकांना चाप लागला असता, पुढच्या ठेच मागचा शहाणा झाला असता. ज्या दिवशी प्रकाश सुर्वेचा पोरगा राज सुर्वे किडनॅपिंग केसमध्ये सापडला, FIR झाल्या, तर त्याच्यावर अटकेची कारवाई झाली नाही. उलट राज सुर्वे हा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून काय म्हणता येईल त्याला, गरबा आणि दांडियाच्या निमित्ताने तो तिथे सामील होता. तो प्रेक्षकांना दिसत होता, टीव्ही चॅनलला दिसत होता, पण तो पोलिसांना का दिसत नव्हता? काय गृहमंत्र्यांनी ठरवून दुर्लक्ष केले होते का? अगदी त्याच पद्धतीने सदा सरवणकर हवेत गोळीबार केला, काही त्याला केलं नाही. नितेश राणे, अरे तुम्ही कधी शेतकरी मेला तर त्याच्या घरी गेला नाहीत. आम्ही मुक्त संवादाच्या निमित्ताने आता फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय, कधीही शेतकरी मेला तर त्याच्या घरी गेले नाही, कुपोषणाने कुणी गेलं तर त्याच्या घरी गेले नाही. तळेगावमध्ये एका स्फोटामध्ये कामगार मेले, 16 कामगार मेले, त्यांच्या घरी हे नितेश राणे गेले नाही. शहीद वीर पत्नी ज्या आहेत, एवढी लोक सीमेवर गेली, त्यांच्या घरी नितेश राणे गेले नाही. पण ते नितेश राणे गँगवॉर मध्ये मेलेल्यांच्या घरी जातात. किती गंभीर आहे. ते नितेश राणे चिथावणी देताना सांगतात, सगळं करा, सगळं करा, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. चिथावणी देणारं वक्तव्य. आपला बॉस सागर बंगल्यावर, याचा अर्थ देवेंद्र फडणवीसच या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देतात का? काय चाललंय देवेंद्र फडणवीस यांचं? म्हणजे कधी संतोष कदम नावाच्या RTI कार्यकर्त्याची हत्या केली जाते, कधी गजानन तौरची हत्या होते, कधी मोहोळवर गोळीबार होतो, दिवसाढवळ्या गोळीबार. अहो, पहिले लोक गुन्हा करताना किमान घाबरायचे, अंधारात करायचे, लपून छपून करायचे. दिवसा ढवळ्या लाईव्ह करून करण्या इतकं निर्ढावलेपण, उन्मत्तपणा, बिनधास्तपणा हा कधी येतो? जेव्हा कायद्याचा धाकच राहत नाही. भारतीय संविधानाने गणराज्याची संकल्पना स्वीकारली होती. आता गणराज्य नाही राहिलं, आता GUN गणराज्य आता तयार झालेलं आहे. आणि हे गणराज्य फक्त आणि फक्त देवेंद्रजींच्या अतिरिक्त महत्वाकांक्षेपोटी, कारण देवेंद्रजींनी त्यांचं जे गृह मंत्रालय आहे ते कायदा सुव्यवस्था सुशासन स्थापित करण्यासाठी वापरत नाहीयेत. ते त्यांचं जे सगळं हे जे काही गृह मंत्रालय आहे ते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे गटाचा कोणी खरं बोलत असेल तर त्याच्यावर खोटी केस टाका, काँग्रेसचा कोणी खरं बोलतोय खोटी केस टाका, आणि काय करा, खरोखर गुन्हे घडत असतील पण सत्ताधाऱ्यांकडून घडत असतील तर त्यांना मात्र अभय द्या. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहारपेक्षा बत्तर स्थिती करण्याला आज घडीला जर कोण कारणीभूत असतील तर ते देवेंद्र फडणवीसचे आहेत. अजूनही देवेंद्रजींमध्ये नैतिकता नावाची गोष्ट शिल्लक असेल तर खरं तर त्यांनी बारसू रिफायनरीच्या वेळेलाच किंवा अंतरवली सराटीच्या वेळेला किंवा देहूत झालेल्या घटनेला, याच गोळीबार आणि लाठीचार्जच्या वेळेला त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पण अजूनही वेळ गेली नाही. देवेंद्रजींनी कालच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यायला हवा. सुषमाजी, तुम्ही राजकारणातली भाषा वापरताय असा आरोप सातत्याने होतो की सुषमाजी राजकीय भाषा बोलतात, अगदी मगाशी म्हणाल तसं आगलावी भाषणं करतात. त्यातही आता गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, यावर त्यांनी जे म्हटलेलं आहे, त्यांनी म्हटलंय की गाडी खाली कुत्र्याचं पिल्लू आलं तरी सुद्धा सध्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. कुठे काय बोलावं हा प्रश्न पडतो. काय बोलावं यावर? दादा, मी पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे, देवेंद्रजी गृहमंत्री म्हणून किती अपयशी आहेत याचे किती प्रमाण द्यायचे मी. ललित पाटीलचं प्रकरण झालं तेव्हा देवेंद्रजी काय म्हणाले होते आठवा? ते म्हणाले होते की लवकरच आम्ही सगळं नेक्सस बाहेर काढू आणि खरा सूत्रधार बाहेर काढू. आलं नेक्सस बाहेर, आला सूत्रधार बाहेर. ससूनचे डीन संजीव ठाकूरला अटक झाली, संबंधित लोकांना अटका झाल्या. अहो, त्या संजीव ठाकूरचं साधं सस्पेन्शन सुद्धा झालं नाही, अटक होणं तर लांबच. तो दोषी आहे हे चौकशी समितीच्या अहवालात आढळून सुद्धा त्याच्यावर देवेंद्रजींनी कारवाई केली नाही. का? तो गिरीश महाजनांच्या जवळचा आहे म्हणून. नाशिकमध्ये साठे सापडले, कसे काय साठे सापडतात, काय केलं तिथे देवेंद्रजींनी? देवेंद्रजी दरवेळेला म्हणतात आम्ही सूत्रधार बाहेर काढू. गजानन तौरवर गोळीबार झाला, शरद मोहोळवर गोळीबार झाला,
गँगवॉर आम्ही निपटून काढू, आम्ही सूत्रधार बाहेर काढू. काढला सूत्रधार बाहेर? अहो, उलट यांचा लोकप्रतिनिधी त्यांच्या घरात जाऊन बसला. ही कोणती पद्धत आहे? सूत्रधार कधी बाहेर काढणार? कालही त्यांनी असंच, आम्ही सूत्रधाराला शोधून काढू. कसला सूत्रधार शोधून काढाल? अभिषेक घोसाळकरला गोळ्या लागताना लाईव्ह वर दिसल्या. मॉरिसला गोळ्या कुणी घातल्या की मॉरिसने स्वतःला गोळी घालून घेतली? की मॉरिस आणि घोसाळकर दोघंही एकत्र व्यवस्थित हसून खेळून बोलताहेत? दोघांच्या एकत्र येण्याने कुणातरी तिसऱ्याला भीती वाटत होती म्हणून तिसऱ्यानेच कुणी गोळ्या घालून हत्या केली आहे का? झालंय काय नेमकं? आणि देवेंद्रजी, याच्यात आम्ही प्रश्न विचारल्यावर झोंबतं, सत्य विचारल्यावर झोंबतं. आणि जर एवढं झोंबतं आणि सहन होत नाहीत प्रश्न, तर अशा माणसांनी येऊ नये त्या पदावर. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदावर तुम्हाला लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आम्हाला असुरक्षित वाटतं. दादा, मी असं का म्हणू नये? जर फेसबुक लाईव्हवर जर हत्या होत असेल तर मी मुक्त संवादाच्या माध्यमातून दिवस रात्र पायी चालते. आम्ही कुठेही शेतात, वाडी, वस्त्यावर, कुठेही झोपड्यांमध्ये राहतोय. तुम्ही आमच्या झोपड्या बघा येऊन. एकही पोलीस आमच्या बंदोबस्ताला नसतो. रात्री आमच्याकडे कुणीही बंदोबस्ताला नव्हतं, एवढी मोठी घटना होती. कालही आमच्याकडे कुणीही बंदोबस्ताला रात्रीच्या गस्तीला साधं नसतं. अशा सगळ्या काळात समजा जर आमचं काही झालं, आमच्यावर हल्ला झाला, जबाबदार कोण? काय आमच्या सुरक्षिततेची मोदीची गॅरंटी? कसली गॅरंटी आहे मोदीची? जर इथल्या आया बहिणी सुरक्षित नसतील, इथला सामान्य नागरिक सुरक्षित नसतील, कुठल्या गॅरंटीच्या बाता मारतात हे? जबाबदारी कुणाची यावर तर बोलावंच लागेल. आणि एक आपली जी टीम आहे पुढारी न्यूजची, ती सुद्धा याबद्दल तुम्हाला नक्कीच काही प्रश्न विचारणार. कारण जबाबदारी फक्त सत्ताधाऱ्यांची नसते तर विरोधकांची सुद्धा असते. आणि अर्थातच ओपन फोरममध्ये आम्ही म्हणतो की इथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात. सुषमा अंधारी यांनी सर्वात मोठी ब्रेकिंग दिलेली आहे, ती म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्यावर प्रत्यक्षात गोळीबार कुणी केला? मॉरिसला त्यानं आत्महत्या केली की प्रत्यक्षात इतर कोणी मारलं? पुढारी न्यूजवर सर्वात मोठी ब्रेकिंग यावेळीची हीच आहे. जे प्रश्न लोकांच्या मनात आहेत तेच प्रश्न सुषमा अंधारेंनी सरळ स्पष्ट शब्दात बेधडकपणे विचारलेले. अर्थात हीच चर्चा पुढे न्यायची आपल्याला टीमकडे वळतो. सुषमाताई, ज्या पद्धतीने आता अभिषेक घोसाळकरांवर झालेला गोळीबार हा चर्चेचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे राजकारणात अजून दुसरी सर्वात मोठी बातमी चालते, ती म्हणजे की ठाकरेंच्या गटातले आणखी काही आमदार हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत. ओके, तर ज्यांच्या मग चौकशीचा ससेमिरा लागतो ते शिंदे गटात जातात. याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? कारण नवीन नावं चर्चेत आहेत, ज्यामध्ये रवींद्र वायकरांचं नाव येत आहे, सुनील शिंदेचं नाव येत आहे किंवा राजन साळवींचं नाव येत आहे. राजन साळवी साहेबांनी तर अनेक वेळा भूमिका आपली स्पष्टपणे मांडलेली आहे. जरा आता रवींद्र वायकर साहेबांकडे येऊया आपण. वायकर साहेबांवरती रोज आरोप करणारे किरीट सोमय्या, जे किरीट सोमय्या सतत म्हणतायत की हिसाब तो देना पडलेगा. अभि हिसाब तो देना पडलेगा म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांना जर कदाचित तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर घडलं आणि वायकर साहेब समजा भाजपमध्ये गेले, तर भाजपमध्ये त्यांना हिसाब मागतील का किरीट सोमय्या? कारण आतापर्यंत हिसाब तो देना पडेगा म्हणत ज्यांना ज्यांना कच्छपी लावलं त्यातल्या एकालाही नंतर हिसाब मागितलेला नाहीये. तो हिसाब त्यांनी ना भावना गवळीला मागितला, ना प्रताप सरनाईकला, ना यशवंत जाधवाला, ना हसन मुश्रीफला, ना 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप होणाऱ्या दादांना हिसाब कुठे मागितला? त्यामुळे ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन अशा स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत जर तुम्ही माणसं घाबरवणार असाल तर मला असं वाटतं की हा कसोटीचा काळ आहे. घाबरणाऱ्यांनी किंवा फ्रॉड लोकांनी खुशाल सरेंडर व्हावं, आपलं काहीच म्हणणं नाही. पण एक लक्षात येतंय का, यातनं एक दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात येते का भैया? काय दुसरी गोष्ट आहे? दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना हा नेते घडवणारा पक्ष आहे. शिवसेना हा माणसं पेरणारा पक्ष आहे. आमदार खासदार जरी गेले तरी आमदार खासदारांना घडवणारे शिवसैनिक आमच्या सोबत आहेत. मुक्त संवाद यात्रेच्या निमित्तानं सध्या मी 5व्या लोकसभेमध्ये आहे आणि प्रचंड प्रतिसाद, ऑदर दॅन शिवसेना, लोक आम्हाला भेटताहेत, बोलताहेत, आपुलकीने विश्वास आणि प्रेम दाखवत आहेत. बट वाईस वर्सा अगदी त्याच वेळेला दुसरीकडची स्थिती काय आहे? ज्या अर्थी भाजपा आधी शिवसेना फोडते आणि शिवसेनेतल्या काही लोकांना सोबत घेते,
पण मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून राष्ट्रवादी फोडते, त्यातल्याही काही लोकांना सोबत घेते, मग काँग्रेसमधल्या काही लोकांना सोबत घेते. याचा अर्थ असा आहे भैया की भाजपकडे नेते घडवण्याची क्षमता नाही. अटलजींची भाजपा वेगळी होती, मुंडे साहेबांची, महाजन साहेबांची भाजपा वेगळी होती, जी नेते घडवणारी फॅक्टरी होती. आता फडणवीस महाराष्ट्रात नेते घडवण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहेत. ते नेते पेरत नाहीत, माणसं पेरत नाहीत, ते माणसं चोरतात. तुम्ही बघा आता तिकीट कुणाकुणाला देतील ते. शिंदे गटाकडून गेलेली लोक, राष्ट्रवादीकडनं गेलेली लोक, हे विखे पाटील काँग्रेसकडनं आलेले. अरे भाजपाही आहे कुठे तिथे? कदाचित भाजपकडे नेतेच नाहीयेत, भाजपकडे माणसंच नाहीयेत. देवेंद्रजींनी माणसं संपवून टाकलेली आहेत. तावडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील. आता राज्यसभेचं इलेक्शन कुठून घेणार ते पंकजा मुंडेंना? गोल गोल बोलतायत चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळेंची मजबुरी आहे, कारण बावनकुळेंना वाटतंय की फडणवीसांच्या वाकड्यात गेलो तर जसं पंकजा मुंडे किंवा खडसे साहेबांना त्यांनी साईडलाईन केलं तसं आपल्याला करतील का. चंद्रकांत पाटलांना साईडलाईन करणं सुरू झालेलं आहे आणि बावनकुळेंची त्या रडारवर यायची इच्छा नाही. त्यामुळे बावनकुळे फडणवीसांच्या होला हो म्हणताहेत आणि पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल मूग गिळून गप्प बसलेले आहेत. एकीकडे ओबीसी आमचा डीएनए आहे असं म्हणणारे फडणवीस, ओबीसींच्या नेत्या असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय का करतात यावर बोलावं त्यांनी. मुळात या लोकांकडे नेतेच शिल्लक राहिले नाहीत. माणसं चोरणारी टोळी तयार झाली आहे भाजपाची. सुषमाताई, जसं तुम्ही आता उल्लेख केलात की माणसं चोरणारी टोळी तयार झालेली आहे. मला इथे एक विंदांची कविता आठवते की सब घोडे 12%. तर ज्या ज्या पक्षात ज्यांचे हात दगडाखाली आहेत त्यांच्या हाताला पकडून आपल्या पक्षात खेचायचं. आणि आता मग संजय राऊत बऱ्याच वेळा सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेताना म्हणतात की जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही सुद्धा आमचा हिशोब दाखवू, म्हणजे आम्ही सुद्धा ह्या हिशोबाचा बदला घेऊ असं ते म्हणतात. तर मुळातच सगळ्याच पक्षात असे दगडाखाली हात असलेले नेत्यांचा भरणा आहे आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण विटाळ झालेलं आहे. मग त्याला कोणताच पक्ष अपवाद नाहीये असं तुम्हाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काय म्हणाल तुम्ही? शिवसेना सत्तेत होती, शिवसेनेने कधीही स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर केला नाही. एक, काँग्रेस 70 वर्ष सत्तेत होती, पण काँग्रेसने 70 वर्षामध्ये क्या किया काँग्रेसने? तर त्याचं उत्तर हे आहे, काँग्रेसने कधीही स्वायत्त यंत्रणांमध्ये हस्तक्षेप केला नाही. क्या किया काँग्रेसने असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा एक जाहिरात, एक कोविडची लस दिल्यावर त्याची जाहिरातबाजी करणारी भाजपा आणि मोदीची, काँग्रेसने 14 लसी फुकट दिल्या त्याची जाहिरातबाजी केली नाही. ज्यांचे हात दगडाखाली आहेत किंवा जे फॉल्टी आहेत ते घाबरतील. संजय राऊत साहेब घाबरत नाहीत, अनिल देशमुख साहेब जाऊन परत येतात, फॉल्टी नाही आहेत. सुषमा अंधारे अगदी बिनधास्तपणे बोलतीये, फॉल्टी नाही आहे. त्यामुळे उद्धव साहेब एका सभेत जे बोलले होते ना ते वाक्य फार महत्वाचं आहे. कदाचित आपल्या लक्षात असेलही ते कोकणात बोलताना असं म्हणाले होते की नासलेले असण्यापेक्षा ते नसलेले बरे. की ज्यांच्या निष्ठा नासून गेलेल्या आहेत अशा लोकांकडून आपल्याला अपेक्षा नाही. शिवसेना नेते घडवण्याचा कारखाना आहे. शिवसेना म्हणजे गोरगरिबापर्यंत लोकशाही नासलेले आहेत. यंत्रणा हे त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्यानंतर मग आता हे कळतंय की ते नासलेले आहेत. पण जोपर्यंत चौकशीचा ससेमिरा मागे लागत नाही तोपर्यंत ते नासलेले नाहीत किंवा ते नासलेले आहेत हे कळून सुद्धा पक्ष त्यांना सांभाळून घेत आहे. असा आरोप का होऊ नये मग? ऐका 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 याचं फार चांगलं उत्तर देईल मी. आपण असं गृहीत धरू की भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव हे अजिबात नासलेले नाहीत किंवा ते काय म्हणता येईल अजिबात भ्रष्टाचारी नाहीत. अत्यंत विशुद्ध लोक आहेत, चांगले लोक आहेत. हसन मुश्रीफ दादा या लोकांवर आरोप करणं चुकीचं आहे. अत्यंत चांगले लोक आहेत. मग माझा पुढचा प्रश्न असतो, भावना गवळी, प्रताप सरनाईक किंवा यशवंत जाधव ही माणसं जर निष्कलंक आणि अत्यंत निस्वार्थी आहेत, यांच्याकडनं काहीच गुन्हा घडला नाही म्हणून भाजपाने त्यांना सामावून घेतलंय, तर किरीट सोमय्या आणि भाजपा जाहीरपणे अजितदादाची माफी का मागत नाही? भावना गवळी, यशवंत जाधवची माफी का मागत नाही? किंवा अजितदादा, भावना गवळी, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे लोक
एखादी आबरू नुकसानीची केस किरीट सोमय्यावर का टाकत नाहीत? दोघांपैकी काहीतरी खरं असेल ना. यांनी आबरू नुकसानीची केस टाकावी किंवा त्यांनी माफी तरी मागावी. पण जाणीवपूर्वक भाजपा या सगळ्यांना घाबरवून ज्या पद्धतीने डॅमेज करते, जे घाबरलेले आहेत, जे फॉल्टी आहेत ते डॅमेज होतात, आणि जे फॉल्टी नाही आहेत ते असल्या डॅमेजला घाबरत नाहीत, डॅमेज कंट्रोल करण्याच्या भानगडीतही पडत नाहीत, ते काम करतात. जे तुम्ही आता उद्धव ठाकरेंनी जी व्याख्या केली कोकणातल्या व्यासपीठावरून की नाचलेले, भविष्यात हे नाचलेले पुन्हा शिवसेनेत येणार नाहीत असं धोरण ठाकरेंच्या शिवसेनेने ठरवलेलं आहे का? त्यांची म्हणजे या नाचलेल्या लोकांकरता ठाकरेंच्या शिवसेनेची दारं कायमस्वरूपी बंद झाली आहेत असं आता एक तुम्ही उपनेता या पदावरून, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेता या पदावरून ठामपणे साचलोकपणे सांगू शकता का? मी पुन्हा एकदा माझं वाक्य पुनरुच्चार करत आपल्याला सांगते. मी असं म्हटलं की जर हे लोक नाचलेले नाहीत तर यांनी काय करावं? यांनी आबरू नुकसानीची केस टाकावी त्या लोकांवर, किंवा त्यांना वाटतं की हे नाही आहेत तर त्यांनी यांची माफी मागावी. मौनामध्ये तुम्ही शांत राहताय आणि स्वतःला डॅमेज करून घेताय असं भावना गवळी, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक अंतर्मुख होऊन विचार का करत नाहीत? दुसरा तुमचा जो प्रश्न आहे की काय हे लोक परत येतील का, किंवा आले तर तुम्ही घ्याल का? तर मला असं वाटतं दादा, संघर्ष काळात जे लोक सोबत असतात ते लोक उत्कर्ष काळात विसरले जात नाहीत, आणि संघर्ष काळात जे लोक अधिक काळ ज्याला डागण्या देतात ते लोक तेही विसरले जात नाहीत, त्यांचाही चोख हिशोब ठेवला जातो. ज्या लोकांनी अत्यंत वाह्यातपणे निव्वळ आणि निव्वळ भाजपाची कृपादृष्टी मिळवण्यासाठी, भाजपाकडून मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी भाटगिरीच्या सगळ्या सीमा ओलांडल्या, भाटगिरीचा निम्न स्तर गाठला, आणि अशी भाटगिरी करत त्यांनी ठाकरे किंवा मातोश्री या नावावर कमालीची टीका केली. मला नाही वाटत की अशा लोकांना पुन्हा परत घेतलं जाईल किंवा घेतलं जावं, किंवा घेतलं तरी शिवसैनिक अशा लोकांना माफ करतील. आता तुम्ही जी मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा काढलेली आहे, तर तुम्ही असं सांगितलं की ही यात्रा काढण्याचा निवडणुकीचा काही हेतू नाही आहे, पण तुम्ही 2009 साली परळीतून विधानसभा निवडणूक लढली होती, तर आगामी काळात तुमचा विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार आहे का? पहिली बाब, 2009ची निवडणूक ही पक्षीय निवडणूक नव्हती. मी त्या काळामध्ये जे सोशल माझं काम करायची, सामाजिक चळवळीचं काम करायची, त्याच्यामध्ये आम्ही प्रपोर्शन वोटिंग सिस्टीमवरती काम करत होतो. उदाहरणार्थ 100 मतं एका ठिकाणी असतील तर अ या व्यक्तीला साधारणतः 40 मतं, अ या व्यक्तीला 30 मतं मिळतात, ब ला 25 मतं मिळतात, क ला 20 मतं मिळतात, आणि मग साधारणतः 30, 20, 50, 50 आणि 25, 75, मग पुन्हा अजून सी असतो, त्याला 15 मतं मिळतात. 75 आणि हे 15, 90, आणि 10 लोक मतदानच करत नाहीत. मग आपण काय करतो? आपण जो 30 वाला जो माणूस आहे त्याला निवडून आला, जिंकला असं जाहीर करतो, पण 100 पैकी 30 मतं मिळालेला निवडून आला असं जाहीर करताना 70 लोकांनी त्याला नाकारलेलं आहे, ही गोष्ट दृष्टीआड होते. याच मुद्द्यावर आम्ही कॅम्पेन फॉर इलेक्ट्रल रिफॉर्म्सच्या माध्यमातून काम करत होतो, आणि निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी म्हणून, प्रयोग म्हणून मी माझा निवडणुकीचा फॉर्म भरलेला होता, इलेक्शन लढण्यासाठी नाही. हा एक भाग. फक्त आम्हाला ती प्रक्रिया समजून घ्यायची होती, अगदी आचारसंहिता, खर्च कसा करतात वगैरे पर्यंतची. आता दुसरा भाग, काय मी विधानसभा लढणार आहे का? मला स्वतःला जर व्यक्तिगत विचाराल की माझी भूमिका काय आहे, तर माझी नावं ज्या वेळेला लोकसभा मतदारसंघासाठी किंवा विधानसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या विभागातनं येतात, त्यावेळेला मी त्या ठिकाणच्या स्थानिक शिवसैनिकांच्या मताचा, भूमिकेचा मनापासून आदर करते, पण व्यक्तिशः माझी कुठूनही निवडणूक लढण्याची अजिबात मानसिकता नाही. व्हेरी क्लिअर. मला असं वाटतं की आज घडीला शिवसेना ज्या क्रायसिस काळातनं जात आहे, त्या काळामध्ये मी शिवसेनेने जे उमेदवार दिलेले असतील, ते लोकसभेत दिलेले असतील, ते विधानसभेत दिलेले असतील, ते उमेदवार निवडून आणण्यासाठी जी प्रचार यंत्रणेची भूमिका माझ्यावर दिली जाईल, जी जबाबदारी मला सांगितली जाईल, ती जबाबदारी मी चोखपणे पार पाडावी आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त लोक निवडून आणण्यासाठी काम करावं. सुषमाताई,
सध्या तुमच्या पक्षाचे नेते सत्ताधारी शिंदे आणि फडणवीसांवर टीका करतायत की गोळीबाराच्या घटनांवरून आणि इतर गुंडांबरोबरच्या संबंधांवरून. पण त्यांचं दुसरीकडे असं म्हणणं आहे की जेव्हा ठाकरे सरकार राज्यात होतं तेव्हा सचिन वाझे असतील किंवा मनसुख हिरन हत्या प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणांमध्ये ही सगळी प्रकरणं घडली. म्हणजे तुमच्या राज्यात एकतर वेगळं काय होतं. दुसरी गोष्ट की ही सगळी प्रकरणं घडली तेव्हा भाजपनं विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावताना ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. पण यावेळी असं दिसत नाही आहे. विरोधक म्हणून शिवसेना अपयशी ठरते आहे या सगळ्या प्रकरणांना तोंड देण्यात किंवा आंदोलन करण्यात, असं तुम्हाला वाटत नाही का? चला एका प्रश्नाचं उत्तर देऊया. सचिन वाजे, मनसुख हिरानी ही सगळी जी प्रकरणं होती ही कशी कपोल कल्पित होती ते यथावकाश सिद्ध झालेलं आहे. हा जाणीवपूर्वक डायव्हर्ट करण्याचा प्लान होता हे एव्हाना सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. आता दुसरा मुद्दा की वाईस वर्षा आमच्या जेव्हा विरोधक म्हणून आम्ही भूमिका घेतोय, जशा भूमिका त्यांनी घेतल्या होत्या तशा आम्ही का घेत नाही आहोत. तर त्याचं एक, संजय राठोड प्रकरणामध्ये अत्यंत आक्रस्ताळेपणा करणारी एक भाजपची बाई होती. यांचा आक्रस्ताळेपणा यांनाच भोवला आणि भाजपने यांची उपयोगिता संपली असं म्हणत त्यांना मोडीत काढलं. आता त्या अडगळीला पडलेल्या आहेत. ठीक आहे. पण ज्याच्यावर आरोप करून बाजूला केलं होतं त्यालाच भाजपने सोबत घेतलं. असली आक्रमकता काय कामाची? हा सोयीस्कर वाद काय कामाचा की विरोधात असल्यावर त्याच्यावर आरोप करायचे आणि त्यालाच नंतर डॅमेज करून आपल्या सोबत घ्यायचं. हे असं ऍसिड फेकायचा कार्यक्रम का बरं? म्हणजे ते डर पिक्चर सारखं, अगर तू मेरी नहीं होई तो किसी और की नहीं हो सकती. तुम्ही दुसऱ्या पक्षात राजकारण करायला लागलात तर आम्ही तुमच्या तोंडावर ऍसिड फेकू, तुम्हाला डॅमेज करू. पण तेच तुम्ही जर आमच्या सोबत आलात तर आम्हाला चालून जाईल. मला वाटतं याला आक्रमकपणा म्हणत नाहीत, याला सोयीस्करवाद म्हणतात. आणि तिसरा मुद्दा, शिवसेना विरोधक म्हणून अपयशी ठरते का? नाही. शिवसेना विरोधक म्हणून अत्यंत दमदारपणे आपली भूमिका निभावत आहे. तुम्ही बघितलं असेल, ललित पाटील प्रकरण असेल किंवा वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयातले मृत्यू असतील किंवा अवकाळी पावसाने त्रस्त झालेला शेतकरी असेल, त्या ठिकाणी शिवसेनेचे सगळेच नेते, माझ्या सकट सगळे लोक स्पॉटवर जाऊन ती कामं करत होती. फक्त ती आक्रस्ताळेपणा करत नाहीत, फक्त ती विनाकारणचा आकांड तांडव करत नाहीत, ती अत्यंत रचनात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यामध्ये विश्वास ठेवणारी आहेत. आणि आम्ही अपयशी नाही आहोत, लक्षात घ्या. सरकार अधिक निर्लज्ज आणि असंवेदनशील आहे की आम्ही एवढ्या वेळा बोलल्यानंतरही सरकारची कातडी इतकी निगरगट्ट झालेली आहे की त्यांना याच्याबद्दल काही वाटतच नाही की अरे आपल्याला इतके वेळा प्रश्न विचारले जात आहेत, ललित पाटीलवरून प्रश्न विचारले जात आहेत, कर्जमाफीवरून प्रश्न विचारले जात आहेत. मी आता मुक्त संवादातनं फिरते, मी तुम्हाला सांगते 3 जिल्ह्यामध्ये, विशेषतः बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली, या 3ही जिल्ह्यात मला सतत लोक काय बोलत आहेत. लोक एवढंच सांगतात, ताई भाजप विरोधात होती त्यावेळेला पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली दिंडी काढली या लोकांनी आणि सांगितलं की आम्ही कापसाला 12,000 रुपये आम्हाला भाव पाहिजे. कापसाला 12,000 भाव म्हणणारी माणसं सत्तेत आली, पण आता कापसाला भाव किती आहे तर 6,500 रुपये भाव आहे. आता सोयाबीनला भाव किती आहे? कुठे 3,800, कुठे 3,900, कुठे 4,100 आहे. 3ही जिल्ह्यातले शेतकरी मला सांगत होते आमचं सगळं अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. सोयाबीनला भाव फक्त आणि फक्त सन्मान्य उद्धव ठाकरेंच्या काळात 11,000 ते 13,000 मिळाला. नंतर ज्यांनी मोर्चे काढले त्यांच्याच काळात भाव इतका पडलेला आहे. DAP खताची बॅग बघा 400 रुपयाची बॅग होती, ती 1,400 ने वाढली. परंतु सोयाबीनचा भाव जो 4,000 आहे तो 4,000चा 4,000च राहिला, तो अजिबात वाढला नाही. लोक याच्यावर बोलतायत. लोक कशावर बोलतात? मी आता 10 बायकांना जर विचारलं तर 7 बायका सांगतात घरकुल मिळालेलं नाही, उज्ज्वला योजना मिळत नाही. आणि विशेषतः मी जेव्हा या सगळ्या लोकांशी बोलते तेव्हा सगळ्यात गंभीर, सगळ्यात चिंताजनक काय आहे तर लोक बोलताना सांगतात, ताई तुम्ही खूप जीव तोडून बोलताय, तुम्ही आम्हाला भेटताय, सगळं होतंय, पण ताई एवढं होऊन सुद्धा न्याय व्यवस्था न्याय देत नाही. आमचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललाय. सुषमाताई, मला वाटतं हे गंभीर आहे. लोकांमध्ये हे परसेप्शन तयार होणं गंभीर आहे की लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये. सुषमाताई, तुम्हीच आता खरं मुद्दे सांगितलेत की कापसाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही.
पण या प्रश्नावर शिवसेना आक्रमक होताना, रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आपल्याला दिसत नाही. मी मगाशी म्हटलं की भाजपचे लोक जेव्हा विरोधात होते तेव्हा त्यांनी इतकी आक्रमक आंदोलनं केली की तुम्ही काही म्हणा, पण राठोडांचा राजीनामा घ्यावा लागला, अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा लागला. हे असं आहे का की शिवसेनेच्या लोकांचे म्हणजे तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या म्हणजे काही लोक जसे उद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेतात, तुम्ही आक्रमक भूमिका घेता, पण अनेक नेते असे आहेत की ज्यांचे हात दगडाखाली आहेत, ईडी CBIची भीती आहे, त्यामुळे अशी आंदोलनं होत नाहीत का? त्यामुळे तुमचा पक्ष फार आक्रमक होत नाही का? असा प्रश्न साहजिकपणे पडतो. काय म्हणाल? मी पुन्हा एकदा सांगेल, भाजप आक्रमक भूमिका घेतं म्हणजे काय करतं? म्हणजे भाजपमधली एखादी आक्रस्ताळी बाई एखाद्या लोकप्रतिनिधीला चपलाने मारण्याची भाषा करते. माफ करा, असला आक्रमकपणा आम्हाला कोणी शिकवलेला नाही. हे चपलाने मारणे, शिवीगाळ करणे, घाणेरडेपणा करणे, आम्ही संस्कारक्षम आणि संयमी लोक आहोत, त्यामुळे अशा गचाळ राजकारणात आम्ही जात नाही. एक. दुसरं असं की संजय राठोडचा राजीनामा हा भाजपमुळे नाही झाला, तो सन्माननीय पक्षप्रमुखांनी अत्यंत विचार करून की असा माणूस जो महिलांचा सन्मान करू शकत नाही तो माझ्या पक्षात राहू शकत नाही असा म्हणत तो राजीनामा घेतला. तिसरी गोष्ट, अनिल देशमुख साहेबांनी अत्यंत स्वच्छपणे त्यांचं पत्र राजीनाम्याचं वाचा आपण. त्या पत्रात त्यांनी असं लिहिलेलं होतं की गृहमंत्री पदावर मी आहे आणि माझ्यावरच काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत माझ्या संदर्भाने चौकशी होत असताना कुठेही माझ्या पदाचा प्रभाव पडता कामा नये, चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी पदावरून बाजूला होत आहे असं म्हणत राजीनामा दिला. याच्यात भाजपचं काही मोठेपण नाहीये. बट ॲट द सेम टाइम मी आठवण करून दिली पाहिजे आपल्याला आणि आपणही त्यावर प्रश्न विचारावा अशी माझी अपेक्षा आहे की ज्या वेळेला अनिक्षा जयसिंगांनी प्रकरण झालं आणि गृहमंत्र्यांच्या पत्नीवरच स्पाईंग केलं जातंय अशी तक्रार दस्तूरखुद्द गृहमंत्रीच सभागृहाच्या पटलावर करत होते, तेव्हा निश्चितपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत असताना गृहमंत्र्याचा तर याच्यात काही हात नाही ना. कारण अनिक्षा जयसिंगानीचे वडील सांगत होते की देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा मॅच फिक्सिंग आणि या सगळ्यांशी कसा संबंध आहे, तेव्हा त्याची चौकशी होताना ती चौकशी निष्पक्ष व्हावी, गृहमंत्री पदाचा प्रभाव पडू नये असे म्हणत नैतिकता म्हणून देवेंद्रजींनी राजीनामा दिला नाही. देवेंद्रजी खुर्चीला चिकटून राहिले, तेवढा निगरघट्टपणा आणि निर्ढावलेपणा आमच्याकडे नाहीये. नाही असं कसं म्हणायचं? तुम्ही आता अनिल देशमुखांचं नाव घेतलं, गृहमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा कसा त्यांनी दिला त्याचं वर्णन केलं. नवाब मलिकांना कसं विसरू मी? दाऊद टोळीशी संबंधित असणाऱ्या काही जणांची संशयास्पद व्यवहार, मी जरा सभ्य शब्द वापरतोय तरी सुद्धा त्यांच्यावर आरोप झाला. ते आत होते, अहो गजाड असतानाही ते मंत्रिपदी राहिलेत, ठेवले. मुख्यमंत्री कोण होतं? सत्ता तुमचीच होती ना. हे कसं नैतिकतेला धरून होतं? भाजपावाले तसाही आरोप करतात तुमच्यावर. नवाब, आपण बोलत आहात शिवसेनेच्या उपनेत्यांशी, मी भूमिका मांडते शिवसेनेची. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल काय निर्णय घ्यायचा हा राष्ट्रवादीच्या लोकांचा प्रश्न होता, त्यावर आम्ही बोलणं अपेक्षित. म्हणजे मुख्यमंत्री म्हणून अधिकार नव्हते की याची उत्तरं देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही सुषमाजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, शिवसेनेचे होते. मुख्यमंत्री म्हणून निश्चितपणे अधिकार होते, परंतु जेव्हा एक शेअरिंग पॉवर मध्ये आपण असतो त्यावेळेला त्या शेअरिंग मधला जो स्टेक आहे, विशेषतः गृह मंत्रालयाचा जो स्टेक आहे, हा स्टेक एनसीपी कडे होता, हे लक्षात घ्या. त्यामुळे एनसीपीच्या लोकांना काय वाटते हे जास्त महत्वाचं. अजून एक गोष्ट, नवाब मलिकांवरचे आरोप जर ते सिद्ध झालेले असते तर आता नवाब मलिक बाहेर का आहे? तेच नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर कसे काय 3 वेळा बसले? आणि तेव्हा गृहमंत्र्यांना अचानक मग त्यांना जाहीर पत्र का लिहावं असं वाटलं? काय त्यांना ते सांगता आलं नसतं का फोन बिन करून? जाणीवपूर्वक अजित पवारांना याच्यामध्ये चेकमेट करण्याचा प्रयत्न झाला होता का? खूप आहे, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. हे सगळं जे घाणेरडं राजकारण आहे ना, आमचा प्रॉब्लेम एक आहे दादा, ते आम्ही कॅमेऱ्यासमोर मान्य करतो. आमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? आम्ही राजकारणाची नीचतम पातळी गाठू शकत नाही. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही नितेश राणेंसारखी किंवा जी भाजपची जी काही ब्रिगेड आहे ना आता,
यांच्यासारखी गलिच्छ आणि बेताल भाषा वापरू शकत नाही. आमचा प्रॉब्लेम हा आहे की निवड टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्हाला या महाराष्ट्राच्या लोकाभिमुख राजकारणातले प्रश्न महत्त्वाचे वाटतात. म्हणूनच सुषमा अंधारे निवड तिकडे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा गावखेड्यातनं रोज एका गावात रोज एका खेड्यात जाऊन तिथल्या लोकांशी बोलते, तिथल्या लोकांचा भवताल समजून घेतोय. विद्यार्थ्यांना काय वाटतं, पोरींना काय वाटतं, बायकांना काय वाटतं, तुरीच्या खळ्यावर काय चाललंय, ऊसतोडीच्या कामगारांचं काय चाललंय, विटभट्टीवर काय चालू आहे, बिबे गोटा फोडणारी बाई काय म्हणते, हे प्रश्न आम्हाला समजून घेणं जास्त गरजेचं वाटतं. कारण टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा सुद्धा रचनात्मक कृती कार्यावरती मी जास्त विश्वास ठेवते. सुषमाताई, आज उदय सामंत यांनी सकाळी सांगितलं की घोसाळकर आणि मॉरिस जे गोळीबार प्रकरण झालं ते ठाकरेंच्या शिवसेनेचा अंतर्गत गँगवॉर आहे. आज त्यांनी त्याबाबत काही पोस्टर्स, काही इमेजेस दाखवल्या, शुभेच्छाचे पत्रकं, असे अनेक गोष्टी त्यांनी सादर केल्या त्यावेळेस. तर तुमचं काय त्याच्यावर म्हणणं आहे? हे जे लोक आहेत ना बोलघेवडे, या बोलघेवड्या लोकांना फार सोयीस्करपणे कंठ फुटतो. उदय सामंतांना जर एवढा कंठ फुटला असेल तर कल्याणमध्ये गणपत गायकवाडांनी महेश गायकवाडांवर गोळीबार करणे हे अंतर्गतचं काय होतं गौड बंगाल, यावर एकदा उत्तर द्यावं. मग म्हणजे आधी आपल्या ताटात काय गाढव पडलंय ते बघावं दुसरीकडे डोकावण्यापेक्षा. कारण उदय सामंत असतील किंवा कोणीही असतील, या लोकांना जर असं वाटत असेल की यांना कोणी उत्तर देऊ शकत नाही तर आम्हाला सुद्धा बोलता येते. जबान हम भी मुंह में रखते हैं, बस एक शराफत है कि हमें रोक देती है. बरेचसे शिवसेनेचे आमदार हे शिंदे गटांमध्ये आहेत, काही भाजपमध्ये आहेत आणि आता शिंदे गटांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे ठाकरे गटांच्या शिवसेनेचे. आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचा विचार करता, जास्त करून विधानसभा, यावेळी तुमच्याकडे जे नेते जे आव्हानं निर्माण होणार आहेत त्या आव्हानांना तुम्ही कशी तोड देणार आहात, ते प्रश्न कसे सोडवणार आहात? कारण कुठले उमेदवार निवडीसाठी तुम्ही पुढे करणार आहात? कारण आमदारांची संख्या आणि नेत्यांची संख्या दुसऱ्या फळीतली, याचा ठाकरेंच्या शिवसेनेने कसा विचार केला आहे? शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग चालू आहे, हे 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 नक्कीच खरं आहे. आणि एका एका जागेसाठी अनेक लोकांची दावेदारी सुद्धा आहे. म्हणजे उदाहरणार्थ बुलढाण्याची एक लोकसभेची जागा लढण्यासाठी आमच्याकडे 4-5 उमेदवार आत्ता तयार आहेत. हे भाग्य आहे आमचं. एवढं सगळं होऊन सुद्धा शिवसेनेवर विश्वास लोक ठेवतात आणि शिवसेनेकडूनच निवडून येऊ शकतो, मतदार शिवसेनेसोबत आहे असं उमेदवारांनाही वाटतं. हे भाग्य आहे आमचं, ही कमाई आहे आमची, ही लोकांमधली आमची नैतिक ताकद आहे. पण ॲट द सेम टाइम भाजपाला उमेदवार चोरावे लागतात, हे दुर्भाग्य आहे त्यांचं. राहिला प्रश्न की आम्ही कशी स्पेस देणार, तर आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला सन्मान्य पक्षप्रमुख फार स्पष्टपणे सांगताहेत की इथे पडेल ते काम करावं लागेल आणि पडेल ते काम करण्याची जबाबदारी घेत आणि ते भूमिका घेत इथे लोक प्रवेश करत आहेत. अजूनही खूप प्रवेश होतील. अमरावतीहून काही प्रवेश अजून होणार आहेत, काही महत्त्वाचे प्रवेश आहेत आणि या सगळ्या प्रवेशांमध्ये प्रत्येक जण एक डेडिकेशनने येत आहे. उदाहरणार्थ तुम्ही म्हटलात की सुषमा अंधारे तुम्ही कुठून लढणार आहात, तर मी ठामपणे सांगते की उमेदवार कुणीही असो, पण महाविकास आघाडीच्या प्रत्येक जागेवरचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब उभे आहेत असे समजून ताकदीने आम्ही तिथे काम करू. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात ज्या गोळीबाराच्या घटना घडल्यात किंवा इतरही ज्या गुन्हेगारी घटना आहेत, यावर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना, मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट. खरं तर या पोस्टमधून राज्यातील जी सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेच्या मनात भीतीची आणि दहशतीची भावना निर्माण होते, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली का? आणि जर खरंच तशी परिस्थिती तशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात असेल तर एक विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय असेल, तुम्ही काय पावलं उचलणार? माझी भूमिका, मला असं वाटतं की मी या सगळ्यांच्या संबंधाने लोकांना जागृत करणे आणि एक जनमत तयार करणे, की लोकांना एक स्थिर कायदा सुव्यवस्था जपणारं आणि लोकाभिमुख समस्यांचं निराकरण करणारं शासन हवं आहे. यासाठी लोकांचं जनमत तयार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्तसंवाद अभियानातनं आम्ही ते जनमत तयार करण्याचा आणि लोकांपर्यंत जाऊन लोकांना ही गुंडागर्दी, ही गुन्हेगारी, ही महिला असुरक्षितता, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न
या सगळ्यांवर जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. सुषमाजी, खरं तर हा आपला संवाद खऱ्या अर्थानं मुक्त संवाद आहे. ओपन फोरम कोणतीही बंधनं न टाकता बोलू देतं. इथं विचारलं सुद्धा जातं, सरस पडतं. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. शेवटी राजकीय नेते आहात, तुम्ही कितीही म्हटलं की निवडणूक लढवणं माझ्या डोक्यात नाही आहे, तरीसुद्धा या मुक्त संवाद पदयात्रेत जे लोकसभा मतदारसंघ आपण अगदी चाळणी लावून तपासता आहात, लोकांशी संवाद साधता आहात, ज्या 20 जिल्ह्यांमधून तुम्ही जाता आहात, तिकडच्या मतदारसंघामधील इच्छुकांची, उमेदवारांची एक यादीसुद्धा पक्ष नेतृत्वासाठी तयार करत आहात का? आणि त्यात सुषमा अंधारेंचं नाव मराठवाड्यातून असणार का? मुक्त संवाद यात्रेच्या दरम्यान खूप लोक भेटत आहेत. जसे गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, मुली, सरकारी नोकरदार, बेरोजगार, आशा वर्कर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, प्राध्यापक, साहित्यिक, कवी, पत्रकार, वारकरी जसे भेटत आहेत, तसेच हौशे नवशे गवशे भेटल्यासारखे आम्हाला उमेदवार सुद्धा भेटत आहेत. लोकसभा आणि विधानसभेचे इच्छुक उमेदवार सुद्धा निश्चितपणे भेटत आहेत. रोज त्यांच्या भेटीगाठी होत आहेत. परंतु मी निर्णय घेणारी यंत्रणा नाही. फार फार तर लोकांचा मानस काय आहे आणि जनमानसात त्या त्या नावाची प्रतिमा काय आहे, त्या त्या नावाला जनमानसात प्रतिसाद किती आहे, याचं एक अत्यंत तटस्थ निरीक्षण पक्षप्रमुखांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. अर्थात तो माझा अधिकार नाही, ती माझी जबाबदारी किंवा मी मुक्त संवादात केलेलं काम म्हणून मी ते पोचवणार आहे. एक. दुसरं असं की मराठवाड्यात सुषमा अंधारे कोणत्या मतदारसंघात स्वतःला बघतात, तर याचं उत्तर सुषमा अंधारे मराठवाड्यातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक उमेदवार हा उद्धव साहेबांचा उमेदवार आहे अशा अर्थाने त्या उमेदवाराकडे बघतात आणि त्याच्यासाठी काम करायला सिद्ध आहेत. मराठवाड्यातल्या कुठल्याही मतदारसंघात दूरपर्यंत माझा निवडणूक लढण्याचा अजिबात इरादा नाही. महाराष्ट्रातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर सुषमा अंधारे कुठूनही लढणार का? अगदी कल्याण लोकसभा, मागे लागलाय कल्याण लोकसभा. दादा, गरीबाचं नाद गरीबाचं नाद न लागू द्या. कल्याण लोकसभेतून जी मागणी होते त्या सगळ्या लोकांची मी आभारी आहे. त्यांच्या भावनांचा मी आदर करते आणि पक्षाकडून जो काही आदेश असेल तो माझ्यासाठी शिरसावंद्य असेल. अजूनपर्यंत माझ्यापर्यंत काही अधिकृत अशी सूचना नक्कीच पोहोचलेली नाही. परंतु पक्ष जी काही भूमिका घेईल, जो आदेश देईल तो आदेश पाळणं. सुषमाताई, मी सुषमा अंधारेंशी बोलतोय, ओपन फोरम मध्ये बोलतोय. मला सरळ स्पष्ट बेधडक उत्तर हवंय. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याशी सामना देण्यासाठी सुषमा अंधारे हिम्मत दाखवणार का? जर पक्ष नेतृत्वानं सांगितलं तर. अगदी सरळ स्पष्ट 2-3 वाक्यातलं उत्तर हवंय, कार्यक्रम संपवायचा आहे. सडेतोड आणि सरळ उत्तर. सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले तर सुषमा अंधारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सुद्धा लढण्यासाठी ताकद ठेवतात. श्रीकांत एकनाथ शिंदेच्या विरोधात तर केव्हाही, परंतु अजून त्यावरती अधिकृत सूचना मिळालेली नाही. सुषमाजी, अनेक ब्रेकिंग खरं यात तुम्ही दिलेल्या आहेत. अर्थात तुमच्याकडे प्राध्यापक म्हणून एक चतुराई सुद्धा आहे. त्यामुळे अर्थात तुमच्याकडून बोलवून घेणं कठीण असतं आणि अर्थात ओपन फोरमचा, पुढारी न्यूजचा तो प्रयत्नही नसतो. खूप तरी सुद्धा आपण बेधडकपणे बोललात, त्यासाठी धन्यवाद. ओपन फोरम आणि पुढारी न्यूजच्या भविष्यातली अशाच कार्यक्रमात आपण अशाच सहभागी होत राहा. तुम्हाला धन्यवाद देतानाच ओपन फोरम आपण इथंच थांबवतोय. त्याचं कारण असं की सर्वात मोठी ब्रेकिंग त्यांनी दिलेलीच आहे आजची आपल्याला, ती आहे घोसाळकर प्रकरणातली. ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात. खरोखर काय घडलंय तिथं? पुढारी न्यूजच्या ओपन फोरममधला सुषमा अंधारेंचा हा प्रश्न, ज्याची उत्तरं पोलिसांना द्यावीच लागतील. आपण ओपन फोरममध्ये इथं